Today we start lecture number 58, factor influencing crop water requirement. Various factors like crop, soil type, climate and management practices influence the crop water requirement. जी काही वनस्पतीची क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट आहे हे त्या कोणत्या कोणत्या प्रकारचा क्रॉप आहे, त्याच्यानंतर सॉइल टाईप कसा आहे, क्लायमेट कसं आहे, मॅनेजमेंट कशा प्रकारे आहे, हे सर्व घटक त्याला परिणामकारक ठरतात. The water requirement of crop change from place to place and also change in season. जी काही वॉटर रिक्वायरमेंट आहे ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते आणि प्रत्येक सीझननुसार ती बदलत जाते. फर्स्ट फॅक्टर सॉइल टाईप. Soil texture decide the rate of evaporation. In coarse texture soil, rate of evaporation is always higher as compared to fine texture soil. आता जी काही फर्स्ट आहे सॉइल टाईप, यामध्ये जे काही जमिनीची घडण आहे ही आपले जे काही रेट ऑफ इव्हॅपोरेशन आहे ते त्याच्यावरती अवलंबून असते. इन कोर्स टेक्स्चर सॉइल जो काही इव्हॅपोरेशनचा रेट आहे तो नेहमी हायर असतो फाईन टेक्स्चर सॉइलपेक्षा. सेकंड आहे क्रॉप ग्रोन. वॉटर रिक्वायरमेंट also filter difference in duration, leaf size and shape, root characteristic of the crop. Long duration crop with deep roots and high leaf area increases the total water loss from soil. आता यामध्ये क्रॉप ग्रोन कशा प्रकारे फिट करतं की जे काही वॉटर रिक्वायरमेंट आहे इन स्मॉल ड्युरेशन, त्याच्यामध्ये मग लीफ साईज असेल किंवा शेप त्याच्यावरती डिपेंड करतो. त्याच्यानंतर रूट कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याच्यानंतर जे काही लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे यांच्यामध्ये सुद्धा जे काही त्यांची डीप रूट सिस्टीम राहते किंवा हाय लीफ एरिया हा जास्त राहतो, मोठा राहतो आणि मग त्याच्यामधून जे काही पूर्ण टोटल लॉस ऑफ वॉटर आहे इन्क्रीजेस त्याच्यामधून हा जास्त प्रमाणामध्ये होतो. थर्ड आहे क्लायमेट. मोस्ट ऑफ द क्लायमॅटिक फॅक्टर एफेक्ट डायरेक्टली ऑन ऑर इनडायरेक्टली ऑन द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप. जो काही क्लायमॅटिक फॅक्टर आहे हा इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली वॉटर रिक्वायरमेंटवरती परिणाम करतो. हायर टेम्परेचर अँड माइंड व्हेलोसिटी इन्क्रीजेस द मॉइश्चर डिमांड ऑफ ॲटमॉस्फिअर विच अल्टिमेटली इन्क्रीज द हिटिंग. जास्त टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी जे काही मॉइश्चर आहे ॲटमॉस्फिअर हे सुद्धा त्या ठिकाणी पटकन इन्क्रीज केलं जातं आणि विच अल्टिमेटली इन्क्रीज द इव्हॅपो ट्रान्सपिरेशन रेट. नेक्स्ट फॅक्टर आहे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस लाईक वीडिंग, हुईंग कॅन रिड्यूस वॉटर लॉस. जे काही आपण नांगरट नियंत्रण वगैरे करतो याच्यामधून वॉटर लॉस हा जास्त प्रमाणामध्ये होतो. वेअर ॲज फ्रिक्वेंट इरिगेशन टू क्रॉप इन्क्रीज द वॉटर लॉस फ्रॉम क्रॉप एरिया. परंतु त्याऐवजी आपण जर फ्रिक्वेंट इरिगेशन जर करत राहिलो तर त्याच्यामधून वॉटर लॉस हा कमी होईल. नेक्स्ट पॉईंट आहे डिटर्मिनेशन ऑफ क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट. क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट आपण पाहूयात. यामध्ये वॉटर रिक्वायरमेंट क्रॉप इज डिटरमाइंड बाय व्हेरियस वेज बिकॉज ऑन द इक्विपमेंट अवेलेबल और डिग्री ऑफ ॲक्युरसी व्हेरियस अप्रोचेस यूज्ड आर. फर्स्ट आहे ट्रान्सपिरेशन रेशो. आता आपण ट्रान्सपिरेशन म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. इट इज द अमाऊंट ऑफ वॉटर ट्रान्सफर्ड बाय क्रॉप टू प्रोड्यूस द युनिट अमाऊंट ऑफ ड्राय मॅटर. जे काही अमाऊंट ऑफ वॉटर ट्रान्सफर होतं की ज्याच्यामधून आपण त्या ठिकाणी ड्राय मॅटर गेन करतो आणि मग त्याच्याकरता जे काही रेशो आपण जे काही पाणी आपल्याला लागतं त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सपिरेशन रेशो. नेक्स्ट आहे डेप्थ इंटरवल अप्रोच. इरिगेशन आर शेड्यूल टू अ क्रॉप विथ अ डिफरंट डेप्थ interval and combination giving highest response terms of yield of crop is taken as a crop requirement. थर्ड आहे फील्ड एक्सपेरिमेंटेशन. त्याच्यामध्ये मग जे काही आपण क्रॉप्स ग्रोन करतो इन फील्ड अँड सप्लाय विथ सफिशियंट अमाऊंट अँड फर्टिलायझर्स अँड अदर. नेक्स्ट आहे क्लायमॅटॉलॉजिकली अप्रोच. आता आपल्याला याच्यामध्ये जे काही व्हेरियस क्लायमेट आहेत, जे काही क्लायमॅटिकल पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये मग टेम्परेचर असेल, त्याच्यानंतर जे काही विंड व्हेलॉसिटी आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, इव्हॅपोरेशन आहे, आपण हे क्लायमॅटिकल अप्रोचमध्ये आपण याच्या थ्रू मेजर करू शकतो. आणि युजिंग दिस डाटा अँड इम्पिरियल फॉर्म्युला ऑफ ET कन्झर्व्हेटिव्ह यूज, दॅट मीन्स आपण याच्यामध्ये जे काही वॉटर नीड आहे ते आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो, विच हेल्प्स टू इरिगेट द
क्रॉप्स ॲज पर डिमांड. याच्यामध्ये मग आपल्याला पिकांना जी काही पाण्याची आवश्यकता आहे ती आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कळू शकते. नेक्स्ट आहे ड्रम कल्चर टेक्निक. वॉटर नीड ऑफ लो लँड राईस डिटरमाइन विथ दिस टेक्निक. जे काही आपल्याला राईस करताची काही पाण्याची आवश्यकता कशी आहे, जे काही आपण लो लँडमध्ये कमी पाण्यामध्ये आपण हे करतो ते आपल्याला ह्या ड्रम कल्चर टेक्निकने आपण ते मेजर करू शकतो बाय मेजरिंग व्हेरियस कंपोनंट्स ऑफ वॉटर लॉसेस. अशा प्रकारे या लेक्चर हा टॉपिक यामध्ये संपलेला आहे.